बीड सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईमध्ये आज जनआक्रोश। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार। मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित रहा, वैभवी देशमुखची आर्त हाक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार, तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती। काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार। भाजपा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार। नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन। आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। कराडवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबेजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग। बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप। उत्तम जानकरांचं दिल्लीमधील आंदोलन स्थगित। जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारीनंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढील दिशा ठरवणार। लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ। 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। आजपासून एसटीचे नवे दर लागू। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला। प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मन्नत उभा असलेल्या जमिनीच्या खरेदीसाठी शाहरुखनं जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा। सूत्रांची माहिती। पश्चिम रेल्वेवर 25 ते 26 जानेवारीपर्यंत रात्रकालीन मेगा ब्लॉक। माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदी पुलाच्या कामामुळे 275 लोकल रद्द। रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असणार। प्रवाशांचे हाल।